आज उत्तम माता मंदिरामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती 2026 प्रचाराच्या निमित्तानं सर्वप्रथम सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून स्वागत करतो। उद्याच्या 5 फेब्रुवारीला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी निमित्त आपण आज हा संवाद प्रचार नारळ फोडलेला आहे। आदरणीय आताच हा प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती ही विकासाची 2 चाक आहेत। त्यासाठी आदरणीय आमदार अभिजित पाटील यांनी आता विजन ठेवले। त्यांना गडबड असल्यामुळे ते आत्ताच इथून गेले, पण आपण प्रचाराचा शुभारंभ करून गेले आहेत। त्या प्रचाराच्या समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व उमऱ्यावरून आलेले सर्व कार्यकर्ते, सर्व भागातून आलेले कार्यकर्ते, आमचे आदरणीय दिलीप नाना, आदरणीय अण्णा, आदरणीय सुभाष भाऊ, आदरणीय जाधव साहेब, आदरणीय बाळासाहेब शिंदे, आदरणीय पाटील सर, घनश्याम नाना, अंतराल गरांडे, सर्व भागातून आलेले सर्व कार्यकर्ते, सर्व तरुण कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि महिला भगिनी, या सर्वांना माझा प्रथमतः नमस्कार। जिल्हा परिषद विजन करत असताना गेली 10 वर्ष मी काम करत असताना विजन घेऊन काम केलं, पण पुढच्या काळात आबाचं विजन पाहून प्रभात होऊन आबासंग जाण्याचा मी निर्णय घेतलेला आहे। आताच पाहिला आपण आबाची किती तळमळ आहे। हे बंद पडलेला कारखाना चालणारा माणूस अशी त्यांची एक माणूस की तयार झालेली आहे। आता आपण करकम बद्दल विजन त्यांनी पाहिलं की काय काय करकमसाठी प्रस्तावित करता येईल आणि ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे। आपण तहसील असेल, नगरपंचायत असेल किंवा खरेदी विक्रीचं ऑफिस असेल, आणखीन जे जे करता येईल ते पाहिलं तर त्याच्याच पाऊल ठेवून आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे। उद्याच्या 5 फेब्रुवारीच्या इलेक्शन मध्ये आपण मी जिल्हा परिषदसाठी व पंचायत समितीसाठी श्रद्धा अमोल शेळके व उमरे गणातून शाजी मुळे असे 3 उमेदवार दिलेले आहेत राष्ट्रवादीतर्फे। त्यांची खुण्या खड्या या चिन्हावर आपण बटन दाबून निवडून द्यायचं आहे। की गेली कित्येक वर्ष झालं आपण पाहतोय की काम करत असताना सर्वांना बरोबर घ्यायची भूमिका मी घेतली। कुठेही आडकाठी, कुठं दहशत, कुठं कुणालाही त्रास देण्याची भूमिका मी घेतली नाही। तर आपण पुढच्या काळात पण असं आम्हाला सहकार्य करावं आणि विकासाच्या विजनसाठी, विकास करण्यासाठी आम्हाला सहकार्याने साथ द्यावी एवढीच विनंती करण्यासाठी उभा आहे। जास्त काय बोलणार नाही, कारण प्रचार सभेत उमेदवारांनी कमी बोलायचं असतं। हा विचार ठेवून आपण पुढं आपण प्रचारामध्ये जे जे उपस्थित होते त्याला उत्तर द्यायची माझी तयारी आहे। जे जे करता येईल ते मी केलेलं आहे। पुढच्या काळात पण जे जे मला करता येईल चांगल्या पद्धतीने काम करण्याचं मला बळ द्यावं अशी ईश्वराची प्रार्थना करतो। आणि आमच्या आता पहिलं पंचायत समितीचा तरुण चेहरा श्रद्धा आहे की एक चांगला तरुण चेहरा आहे, दुसरा शहाजी मुळे हा पण तरुण चेहरा आहे। ह्याला बरोबर घेऊन काम करून पुढच्या काळात पण असाच भागाचा विकास करण्यासाठी अहोरात्र कष्ट करून आपल्या भागाचा विकास करणं असा शब्द आपल्याला ह्या कणकम मातेसमोर देतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र।